हर साल की तरह मार्च के शुरुआत के दिनों में बर्थ डिफेक्ट डे यानी जन्म दोष दिवस मनाया जाता है। इसका मकसद कोई भी बच्चा जन्म दोष के साथ जन्म न ले या जन्म दोष के साथ जन्मे बच्चों के इलाज की सही जानकारियां सभी को हो। हमारे देश में जन्म दोष के साथ जन्म लिए बच्चे को अलग अलग नजरिए से देखा जाता है। कोई इन्हें शुभ मानता है तो कोई इन्हें अशुभ मानता है तो कोई अनोखा। लेकिन क्या सच में इस तरह के बच्चों का जन्म कोई अजूबा है या कोई बीमारी? आज बर्थ डिफेक्ट डे के मौके पर हमारे साथ एक खास बातचीत में है पीडियाट्रिक सर्जन एवं पीडियाट्रिक यूरोलॉजिस्ट डॉक्टर जितेंद्र हजारे। आज हम इनसे जानेंगे जन्म दोष के बारे में पूरी जानकारी। मी डॉक्टर जितेंद्र हजारे, बाय प्रोफेशन आई एम अ पीडियाट्रिक सर्जन एंड अ पीडियाट्रिक यूरोलॉजिस्ट। हे जे जागतिक कंजेनाइटल डिफेक्ट्स डे आहे, पीडियाट्रिक सर्जरी मीन्स न्यूबॉर्न आणि लहान मुलांची सर्जरी, आणि त्याच्यात एक मोठा कंपोनेंट इज बिकॉज ऑफ बर्थ डिफेक्ट्स। नाउ बर्थ डिफेक्ट्स ही जी एक वाईड रेंज आहे, राईट फ्रॉम डोक्यापासून तर बोटापर्यंत, पायाचे बोटापर्यंत यू कॅन हॅव मल्टिपल डिफेक्ट्स। सायन्सचं आणि मेडिकल फ्रॅटर्निटीचं इंटरेस्ट आहे की देर आर काही बर्थ डिफेक्ट्स जे कम्प्लिटली करेक्टेबल आहेत आणि बेबी पूर्ण नॉर्मल लाईफ जीवू शकतो, वेर सम बर्थ डिफेक्ट्स आर डेफिनेटली नॉट कम्पॅटेबल, म्हणजे लाईफसाठी कम्पॅटेबल नाही। तर आपला इंटरेस्ट असतो अशा बेबीजला स्क्रीन करायचं, जे कम्पॅटेबल नाही आहे त्यांना टर्मिनेट करायचं प्रेग्नन्सी, आणि जे नॉर्मल लाईफ जीवू शकतात त्यांना टर्मला येऊन त्यांना प्रॉपर ट्रीटमेंट मिळालं। सर, नेमके कोणकोणत्या प्रकारचे डिफेक्ट्स असतात, काय काय सांगा? डिफेक्ट्स भरपूर प्रकारचे आहेत। एव्हरी बॉडी, इनफॅक्ट आम्हाला असं लक्षात येतं की आपली बॉडी जे आपण नॉर्मल म्हणतो ना, 2 डोळे, 1 नाक, 1 तोंड, 2 कान, 10 बोट, 10 पाय, हे पूर्ण नॉर्मल आहे। दॅट इज द बिगेस्ट मिरेकल ऑफ नेचर। इतकी सारी, इट स्टार्ट फ्रॉम अ सिंगल सेल आणि इतकी कॉम्प्लेक्स बॉडी बनते। तर दिस कॉम्प्लेक्स बॉडी मध्ये विदाउट डिफेक्ट पैदा होणं इज अ मिरेकल फॉर विच आपण देवासमोर, आपल्या पेरेंट्स समोर थँकफुल राहायला पाहिजे। सो एनिथिंग दॅट इज बीइंग फॉर्म कॅन गो रॉंग। डोक्यावर बघितलं तर स्किन ऍबसेंट राहू शकते, कधी कधी एन्केफेलोसील म्हणतो ब्रेनचं, ते बाहेर निघू शकते। चेहरा इतका कॉम्प्लेक्स आहे तर तुम्हाला डोळ्यामध्ये कधी ऍबसेंट डोळा असतो, कधी नाक स्प्लिट असतो, कधी ओठ कटलेला, दॅट इज अ व्हेरी कॉमन डिफेक्ट, लेफ्ट लिप, लेफ्ट पॅलेट। मग गळ्यात छोटे मोठे छिद्र असतात ज्यांना ब्रँकियल सायनस म्हणतात। आपल्या मस्क्युलोस्केलेटल मध्ये डिफेक्ट्स असतात, म्हणजे हाताचे, पायाचे बोट चिपकलेले असतात, कधी एक्स्ट्रा बोट असतात। दीज आर माइल्ड कंडिशन्स। आणि मग राहिले आतले अवयव, लंग्स, हार्ट डिफेक्ट्स आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, ग्लॅमरस आहे, पण हार्ट डिफेक्ट्स इज ओनली वन कंपोनेंट ऑफ बर्थ डिफेक्ट्स। 90% ऑफ द टाइम्स यू हॅव अदर डिफेक्ट्स। लंग्स डेव्हलप होताना कधी फुगे बनतात, जे अन्नाची नळी असते ते कधी कधी डेव्हलप नसते, ब्लॉक असते, ते रिपेअर केल्यावर बाळ नॉर्मल होऊन जातो। इंटेस्टाईन कुठेही ब्लॉक असू शकते, लिव्हरचे प्रॉब्लेम्स असतात जे ब्लॉकेजचे असतात, आणि किडनीज हे कॉमन डिफेक्ट्स आहेत। आणि शीचा रस्ता न असणे हे पण एक कॉमन डिफेक्ट आहे। आणि एक स्मॉल कंपोनेंट आहे विच इज रिलेटेड टू द सेक्स ऑफ द चाइल्ड, जे अगेन इवन इफ मेडिकली इज नॉट अ बिग थिंग, सायकोलॉजिकली अँड इमोशनली इज डिवास्टेटिंग फॉर द चिल्ड्रन अँड द फॅमिली। राईट। तर आपण जर याच बाबतीत जर विचार केला, सेक्सच्या बाबतीत खूप मोठा डिफेक्ट म्हणजे येतो, आणि या डिफेक्टमध्ये फक्त तो बाळ नाही तर त्याचा पूर्ण परिवार सर्वाइव्ह करतो। आणि मानसिक तणाव असा असतो की बा समाजाला काय सांगणार, लोकांना काय सांगणार, हे असं झालं, हे थर्ड जेंडर तर नाही, तर या प्रकारची जी विकृती आहेत लोकांच्या मनात जी येतात, हे कशा प्रकारे तुम्ही दूर करणार? ओके, खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्ही काढला। बिकॉज काय होतं ना, आफ्टर प्रेग्नन्सी 9 महिने झाले तर पहिला प्रश्न गायनेकोलॉजिस्ट कडे किंवा पीडियाट्रिशियन कडे फॅमिलीचा हाच असतो की काय झालं, मुलगा की मुलगी। इवन लिबरल सोसायटीमध्ये मुलींना वी आर वेलकमिंग, आवर सोसायटी इज इम्प्रूव्हिंग अँड मुली आर वेलकम। द बिगेस्ट
प्रॉब्लेम इज वेन ज्या वेळेस जेनायटल स्ट्रक्चर व्यवस्थित डेव्हलप नसतो आणि डॉक्टर्स इमिजिएटली लेबल नाही करू शकत हा मुलगा आहे की मुलगी आहे, त्यावेळेस रिलेटिव्हला काय सांगावं. तर दॅट रिलेटेड टू दॅट आमच्या याच्यात आम्ही म्हणतो त्याला डिसऑर्डर्स ऑफ सेक्शुअल डिफरन्सिएशन. जुन्या काळात याला म्हणत होतो इंटरसेक्स. कम्युनिटीमध्ये आपण जे सो कॉल्ड म्हणतो की हिजडा होता किंवा असं होतं, दॅट इन आवर मेडिकल टर्म्स ऍक्च्युली वेल डिफाईन्ड असतात आणि व्यवस्थित वेळेवर जर त्यांच्यावर इन्व्हेस्टिगेशन झाले तर त्याच्यातले सिग्निफिकंट नंबर कॅन लीड अ नॉर्मल लाईफ इन द प्रॉपर सेक्स ऑफ देअर बर्थ. अच्छा, आपल्याला वाटतं सेक्स मेल आहे की फिमेल आहे. ऍक्च्युली सेक्सचे कंपोनंट्स आहेत. जसं आपला एक जेनेटिक सेक्स असतो, XX मुलगी, XY मुलगा, तसंच एक जेनायटल सेक्स असतो. दिसायला त्याचे लिंग मुलासारखे आहे तर मॅस्क्युलाइन जेंडर, दिसायला त्या बाळाचे जेनायटल्स मुलीसारखे असले तर दॅट बिकम्स अ फेमिनाइन जेंडर. तसंच देर इज समथिंग कॉल्ड एज सायकोलॉजिकल सेक्स ऑल्सो. So our society is gradually becoming liberal. You have these communities, gay communities. मी त्यांच्यात म्हणतात तर टेस्टोस्टेरॉनचा इम्प्रिंट बाळाच्या आई असताना ब्रेनवर होतो किंवा नाही होत, आणि त्या इम्प्रिंटमुळे तो बाळ बिहेव्स लाईक अ बॉय ऑर अ गर्ल. म्हणजे ऍक्च्युली त्याच्यात एक कॉन्सेप्ट असा आहे की बाय डिफॉल्ट वी आर ऑल गर्ल्स. ह्युमन बिंग इज अ गर्ल आणि बॉय बनायला त्याला स्टिम्युलस लागतं. जसं टेस्टोस्टेरॉन आला तर तो बॉय, टेस्टोस्टेरॉन नसला तर इट वुड बी फेमिनाइन. टेस्टोस्टेरॉन आला तर लिंगची ग्रोथ होते. जे छोटा लिंग असतं मुलींमध्ये तो वाढतो तर यू गेट द पेनिस. सर डिफॉल्ट बॉडी स्ट्रक्चर इज फेमिनाइन अँड हॉर्मोनल आणि क्रोमोसोमल यांनी इट बिकम्स मॅस्क्युलाइन असं आहे. बरं सर, हे जे डिफेक्ट असतात, वेगवेगळ्या प्रकारचे डिफेक्ट असतात, त्यात हाही एक डिफेक्ट, हे सर्व डिफेक्ट बरे होऊ शकतात का? याच्यात ना दॅट इज अ व्हेरी व्हेरी लोडेड क्वेश्चन आणि व्हेरी व्हॅलिड क्वेश्चन. कारण जी गोष्ट बरी होऊ शकते पीपल आर विलिंग टू ट्रीट इट. नाहीतर असे अनफॉर्च्युनेट बाळ टाकले जातात. दे आर पुट इन टू कम्युनिटी, आउटसाइड द कम्युनिटी, आणि ते तिथे ग्रो होतात, बिचारे त्यांची फ्युचर चालली जातात ना. याच्यात अ लार्ज कंपोनंट एक कॉमनेस्ट असते ज्याला फिमेल सुडो हर्माफ्रोडाइट म्हणतो. म्हणजे ती बाळ गर्ल आहे पण त्याचं जेनायटल सेक्स, एक्सटर्नल जेनायटल सेक्स इज बॉय सारखा, बट इंटरनल जेनायटल सेक्स इज फेमिनाइन आणि क्रोमोझोमल सेक्स इज फेमिनाइन. आणि दिस पार्ट्स ऑलमोस्ट 60% ऑफ द डिसऑर्डर्स. आणि व्यवस्थित ट्रीट केलं तर ती नॉर्मल सुंदर मुलगी बनवू शकते. ओके सर सिलेक्टेड पेशंट्स मध्ये अँड लार्ज नंबर ऑफ सिलेक्टेड पेशंट्स मध्ये दे कॅन लीड अ नॉर्मल लाईफ. माझा एक शेवटचा प्रश्न, आपण आतापर्यंत न जाणे असे कित्येक तरी ऑपरेशन्स केले आणि असे कितीतरी मुलं होते किंवा मुली होते जे या विकृतीमध्ये होते आणि आपण त्यांना बरं करून आज ते जीवन जगत आहेत. कशा प्रकारचा का आनंद होतो अशा प्रकारचं काही केलं? सर मेडिकल प्रोफेशन मध्ये स्पेशली पिडियाट्रिक सर्जरीमध्ये जे पेरेंट्सला आम्हाला सांगताना खुशी होते की आता तुझा बाळ नॉर्मल आहे आणि त्याची जी आई बाबांची जी स्वीकृती आणि सॅटिस्फॅक्शन जे दिसतं किंवा जे अश्रू दिसतात, दॅट इज द आवर लाईफ टाईम अर्निंग. म्हणजे मनी इज अ कंपोनंट ऑफ युअर प्रॅक्टिस. यू वर्क, यू गेट मनी, पण त्याच्यापेक्षा इम्पॉर्टंट इज द सॅटिस्फॅक्शन. दॅट इज व्हॉट कीप्स अस गोईंग. आणि त्याच्यासाठी मी सेवाग्रामला वन्स अ वीक जात असतो विदाऊट, आणि तिथे आम्ही फ्री सर्जरीज करतो. हेमलकसाला आम्ही वर्षातनं एकदा जात होतो, या वर्षी नाही गेलो बिकॉज ऑफ कोविड. नाहीतर मागच्या 8-10 वर्षापासून एव्हरी इयर वी आर गोइंग ट्वाइस. गव्हर्नमेंटचे स्कीम्स असतात ते आम्ही घेतो, त्याच्यात पुअर पेशंटचा फायदा होतो. आणि समहाव कंजेनायटल एनॉमलीज
पुअर कम्युनिटीजमध्ये जास्त होतात, प्रॉबेबली बिकॉज ऑफ न्यूट्रिशन आणि मे बी बिकॉज ऑफ इम्प्रॉपर एज्युकेशन. असे जे लोक आहेत त्यांना चॅनलच्या माध्यमातून काय संदेश द्याल की असं जर काही डिफेक्ट असला त्यांनी घाबरून जाऊ नये, मनाला विस्कळीत करून जाऊ नये आणि काय करावं, नेमकं काय संदेश द्याल? सगळ्यात आधी पहिले अंडरस्टँड करावं की जोपर्यंत आपल्याकडे एक परफेक्ट डायग्नोसिस होत नाही तोपर्यंत आपण हताश व्हावं नाही. डू नॉट असा विचार करू नका की हा बाळ चांगला नाहीये, कारण सगळे मुलं वेदर इट इज बॉय गर्ल ऑर सम इंटरसेक्स विथ सम डेफिनेट सगळ्यांमध्ये काही ना काही विकृती आहे. कोणाला मनाची विकृती आहे, कोणाला हाताची विकृती आहे, कोणाला लिंगाची विकृती आहे. बट दॅट डझंट मेक दॅट चाइल्ड लेस और मोर देन अदर्स. एक्सेप्ट करावं, प्रॉपर गायडन्स मिळावं. बाळाला एक पिडियाट्रिक सर्जनकडे जावं, एंडोक्राइनॉलॉजिस्टकडे जावं. युजली इट्स अ टीम एफर्ट, कारण एंडोक्राइन्स हॉर्मोन्ससाठी, पिडियाट्रिक सर्जन रिकन्स्ट्रक्शनसाठी, पिडियाट्रिशियन न्यू बेबी केअरसाठी आणि एक सोशल वर्कर रिहॅबिलिटेशनसाठी. अशी एक टीम मिळून तुम्हाला बाळाला व्यवस्थित डेव्हलप कसं करावं याच्यासाठी हेल्प डेफिनेटली करू शकतो. आणि दीज चिल्ड्रन आर देर आर मीन त्यांची नावं घेऊ शकत नाही, पण देर आर फिल्म इंडस्ट्रीमध्ये पण आणि बाकी जगात पण मोठी मोठी हस्ती आहे ज्यांनी दुसऱ्या जागेमध्ये आपले नाव गाजवले आहे, लिटरेचरमध्ये, फिल्म्समध्ये. अँड दे वेर फ्रॉम this DSD community and they have done beautifully well. फक्त मुलं होणे that cannot define a person, की या मुलाला किंवा मुलीला मुलं झाले की नाही. आपल्याला डिफाईन करण्यासाठी आपले कर्तव्य कार्य असतात. and if you are able to teach your child independence, nothing better than that. आपको हम और भी ऐसी ही जानकारियों से अवगत कराते रहेंगे. इसके लिए आप हमारे चैनल जी टाइम न्यूज को सब्सक्राइब और लाइक जरूर करें. साथ ही आपको लगता है कि यह खबर, ये जानकारी और भी लोगों तक पहुंचना चाहिए, तो कृपया इस खबर को आगे शेयर जरूर करें.